सर्वप्रथम आज आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजींनी जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला, खऱ्या अर्थानं मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, अर्थसंकल्पाचं स्वागत करतो। कारण की हा 2026-27चा जो अर्थसंकल्प आहे तो आपल्या 2047च्या विकसित भारताची पायाभरणी म्हणून या अर्थसंकल्पामध्ये पाहिल्या जाईल आणि म्हणून अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे आणि म्हणून निश्चितच या अर्थसंकल्पाचं मी शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वतीनं या अर्थसंकल्पाचं स्वागत करतो। आपण केंद्रीय आयुष मंत्री आहे आणि आयुषच्या संदर्भात आज अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। 5 मिनिटे निर्मला सीतारामन आयुष आणि आरोग्याच्या अनुषंगाने नाही, खऱ्या अर्थानं हे आयुष मंत्रालयासाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे। कारण की आयुष मंत्रालय हे 2014ला नवीन स्थापन झालं आणि मागच्या 10 वर्षामध्ये बजेटमध्ये आयुषच्या संदर्भामध्ये कधी उल्लेख झालेला नव्हता। पण यावेळेस मी स्वतः अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांची मी स्वतः भेट घेतली, त्यांना मी विनंती केली की या बजेटमध्ये तरी आयुषच्या काही घोषणा व्हायला पाहिजेत आणि आपण त्या कराव्यात आणि त्याच वेळेस त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला होता आणि त्या आमच्या मागणीनुसार मी पत्र दिलं होतं, प्रपोजल दिलेले होते की आपण काय करू शकतो बजेटमध्ये आणि त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी या बजेटमध्ये घेतल्या आणि मलासुद्धा खूप आनंद आहे की पहिल्यांदा आयुष आणि आयुषच्या काही मोठमोठ्या योजना या अर्थसंकल्पामध्ये हायलाईट झाल्या आणि जवळपास 5 मिनिटं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आपल्या अर्थमंत्री आयुष या विषयावर बोलले। हे बघा, आयुषच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आयुषचं मागच्या वर्षीचं बजेट जे होतं जवळपास ते 3,900 काही कोटी रुपयांचं होतं। यावर्षी त्याच्यात 10% जास्त वाढ त्या बजेटमध्ये झालेली आहे आणि यावर्षी जवळपास 4,408 कोटी रुपये आयुष खात्यासाठी बजेटमध्ये दिलेले आहेत आणि मागच्या जर 2014-15ची जर तुलना केली तर जवळपास 6-7 पटीनं ते बजेट वाढलेलं आहे। आयुषच्या बाबतीमध्ये ज्या महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी झालेल्या आहेत की याच्यामध्ये सर्वात मोठी घोषणा झालेली आहे की जे आपल्या दिल्लीला जे एक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहे, म्हणजे आयुर्वेदामधलं एम्स आहे, अशा प्रकारचे या चालू वर्षामध्ये 3 IA इन्स्टिट्यूट देशभरामध्ये स्थापन केल्या जातील की ज्या माध्यमातून क्वालिटी शिक्षण, संशोधन आणि दुर्धर रोगाच्या उच्च उपचारासाठी या संस्थांची स्थापना देशभरामध्ये 3 केल्या जाणार आहेत आणि पुढच्या वर्षी आणखीनही त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते। दुसरं एक त्याच्यामध्ये बजेटमध्ये जी घोषणा झालेली की आयुष फार्मसी, आपण पाहतो की आपल्या संपूर्ण देशामध्ये आयुष इंडस्ट्रीची ग्रोथ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, अनेक स्टार्टअप येत आहेत, पण त्या ठिकाणी टेक्निकल लोक जे लागतात त्याचा अतिशय कमतरता त्या ठिकाणी भासत होती आणि म्हणून आयुष फार्मसीच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी घोषणा झालेली आहे। त्यामध्ये ड्रग टेस्टिंग लॅब, आयुर्वेदामधल्या अनेक औषधं चांगली तयार होतात पण त्यांच्या टेस्टिंग, त्यांची क्वालिटी हे सगळं त्यांना करण्यासाठी बराचसा वेळ लागत होता आणि म्हणून ड्रग टेस्टिंग लॅबसुद्धा स्थापन करण्याची घोषणा झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WHO सोबत जे झालेलं आहे की WHO ग्लोबल ट्रेडल मेडिसिन सेंटर जे आपलं जामनगरला आहे त्याला अपग्रेड करण्याची घोषणा आजच्या बजेटमध्ये झालेली आहे की त्याच्यामध्ये पुरावा आधारित संशोधन, प्रशिक्षण, पारंपरिक औषधी केंद्राचा श्रेणी सुधार इत्यादी सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून करून जागतिक पातळीवर आयुषच्या सगळ्या औषधाला किंवा आयुष उपचार पद्धतीला मान्यता त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर जी घोषणा झाली महत्त्वाची की जे 5 रिजनल मेडिकल व्हॅल्यू टुरिझम हब्स स्थापन केल्या जात आहे, त्यामध्ये आयुष विभागाचा सुद्धा समावेश राहणार आहे। योगा असेल, नॅचरोपॅथी असेल, इतरही आमचे आयुषचे विभाग असतील त्याची सुद्धा त्या ठिकाणी ते
समावेश त्यामधून केला जाणार आहे. आणि न्यूक्लिअर इकोसिस्टीममध्ये सुद्धा आमच्या आयुषचा उल्लेख झालेला आहे की ज्यामध्ये वृद्ध आणि त्यासंबंधी काळजी घेण्यासाठी जे काही टेक्निकल स्टाफ लागतो किंवा पुढच्या काळामध्ये लागेल असं सगळ्यांना वाटतं. तर अशा जवळपास 1.5 लाख लोकांना व्यावसायिक ट्रेनिंग जाईल आणि ते ट्रेनिंग देत असताना त्याच्यामध्ये योगा असेल, नॅचरोपॅथी असेल, आयुषचंसुद्धा ट्रेनिंग देऊन अगदी पारंपरिक पद्धतीनं त्या वृद्धांचा सांभाळ करण्यासाठी हे 1.5 लाख लोक तयार केले जातील. आरोप होतो की महाराष्ट्राला इथं स्पष्टपणे काय मिळालेलं नाही. आपण महाराष्ट्रात प्रतिनिधित्व करता केंद्रीय मंत्री आहात आणि महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, यावर काय म्हणणार? हे बघा, आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला 2 हायस्पीड ट्रेन मिळालेल्या आहेत. एक मुंबई पुणे आणि दुसरी पुणे हैदराबाद. त्यानंतर ऑरेंज इकॉनॉमीमध्ये ॲनिमेशन गेमिंगच्या संदर्भामध्ये वाढत्या अवस्थेत अंदाजे 2030पर्यंत 20 लाख प्रोफेशनलची गरज आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला मुंबईला सहाय्य म्हणून त्या ठिकाणी मुंबईची निवड केलेली आहे की ज्या माध्यमातून जवळपास 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 सिनियर कॉलेजमध्ये AVGC कॉन्ट्रॅक्ट क्रिएटिव्ह लॅबची निर्मिती त्या ठिकाणी केल्या जाणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र नेहमीकरता एक प्रगत राष्ट्र राहिलेलं आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि आजच्याही बजेटमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. धन्यवाद सर. त्याच्यामध्ये ज्या 3 बनणार आहेत तर याची घोषणा जी आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री करत असतात. महाराष्ट्राची सुद्धा मागणी त्यांच्याकडे आलेली आहे. एवढंच नाही तर अनेक राज्याच्या मागण्या आलेल्या आहेत. प्रत्येक खासदार त्याच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये हे असं आयासारखं सेंटर उभं राहावं त्यांचा आग्रह असतो. त्यांच्याही मागण्या आलेल्या आहेत. या सगळ्या मागण्या समोर ठेवून आदरणीय पंतप्रधान त्या 3 जागांची घोषणा करतात. निसर्गोपचारासाठी जे स्पेशल बेनिफिट देण्यात आले मेडिकल टुरिझमला, तुम्ही काय आवाहन कराल लोकांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त निसर्गोपचार केंद्र उघडली पाहिजे? नाही, आपण पाहतोय की महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी चांगली वेलनेस सेंटर उभे राहत आहेत की ज्या माध्यमातून पारंपरिक उपचार पद्धतीच्या नुसार लोकांवर उपचार केले जातात. त्यामध्ये योगा आहे, नॅचरोपॅथी आहे, आमचा आयुर्वेदा आहे, काही ठिकाणी आहे. या सगळ्यांचा त्याच्यामध्ये लोक उपयोग करतात आणि लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आयुष पद्धतीनं उपचार करून घेण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. लोकसुद्धा इकडं मोठ्या प्रमाणात आहे आणि परदेशी जे फॉरेनचे सुद्धा पेशंट आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अशा वेलनेस सेंटरमध्ये येत आहेत. त्यामुळं फॉरेन करन्सीमध्ये सुद्धा मदत आयुष विभागाच्या माध्यमातून होत आहे. आणि आता लवकरच याच्यासाठी आम्ही या वेलनेस सेंटरसाठी रूल आणि रेग्युलेशनसुद्धा आम्ही तयार करतो आहोत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे इंटरनॅशनल स्टँडर्डचे वेलनेस सेंटर आपल्या भारतामध्ये यावेत की जेणेकरून परदेशी पर्यटक असतील किंवा परदेशी उपचार घेण्यासाठी आलेले नागरिक असतील मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याकडे आकृष्ट होतील. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, पण टीका होते त्याच्यावर. खास करून संजय राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट केला अजित पवारांचा जुना, त्यात ते असं म्हणतात की कमीत कमी 10वा-13वा होईपर्यंत तरी थांबलं पाहिजे होतं. हा गिरीश बापटांचा त्यांनी रेफरन्स व्हिडिओ ट्विट केलेला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर हे तातडीनं घेतलेल्या निर्णयावरती खूप सर्वपक्षीय टीका होताना पाहिजे. हे बघा, एक तर महाराष्ट्राने आणि सर्वांनाच या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक महिला उपमुख्यमंत्री पदावर आरूढ झालेली आहे. त्याचं स्वागत जवळपास सगळ्यांनी केलेलं आहे. टीकेच्या बाबतीमध्ये संजय राऊताचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. मीच आपल्याला त्या ठिकाणी विचारेल की संजय राऊतांना टीकेशिवाय दुसरं काही सुचतं का किंवा दुसरं काही ते करतात का? हा एकमेव उद्योग त्यांच्याकडं आहे. प्रत्येक गोष्टीमधल्या उणिवा काढून त्याच्यावर टीका करणं हा त्यांचा मला वाटते बिझनेस धंदा झालेला आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते तसं बोलतात. पण त्या ठिकाणी हा जो निर्णय झालेला आहे तो हा मला वाटते सर्व
पक्षाच्या लोकांनी बसून मित्र पक्षाच्या सगळ्याचे विचार घेऊनच तो शपथविधी त्या ठिकाणी झालेले आहे. सगळ्या महाराष्ट्राने विशेष भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, या सर्व पक्षांनी, पक्षाच्या नेत्यांनी त्या निर्णयाचं आणि शपथविधीचं स्वागत केलेलं आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा पद्धतीचं विधान किंवा राष्ट्रीय अध्यक्ष झालेत अशा पद्धतीचं विधान पियुष गोयल यांनी केलेलं होतं. खरं तर राज ठाकरेंनी ही टीका केलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की हा पक्ष पाटील यांचा आहे, त्याच्यामुळे अशा पक्षाचा अध्यक्ष पटेल होऊ नये अशा पद्धतीने टीका राज ठाकरेंनी केल्याचं बघायला. नाही, बरोबर आहे. मी सुद्धा टी व्हीवरती राजसाहेबांचं ट्विट मी त्या ठिकाणी पाहिलं. पण राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे आणि म्हणून त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांतीय अध्यक्ष कोण असावा हा ठरवण्याचे अधिकार त्या पक्षातल्याच लोकांना आहेत. आणि म्हणून हा पक्ष आहे, त्याच्यात अनेक ज्येष्ठ नेते मंडळी त्या पक्षामध्ये आहेत आणि त्यांना जो योग्य वाटेल राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी किंवा प्रांतीय अध्यक्षपदासाठी त्याचा निर्णय ते राष्ट्रवादी पक्ष घेईल. हे बघा, अनेक दिवसापासून आपल्या माध्यमांच्या माध्यमातूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे आम्ही पाहत होतो, ऐकत होतो. कालही तशा प्रकारचे विषय चालवले होते. पण हे दोन्ही पक्ष आता स्वतंत्र म्हणजे वेगवेगळे पक्ष आहेत आणि म्हणून या दोन वेगवेगळ्या पक्षांची काय भूमिका असावी त्या पक्षाचे नेते त्या ठिकाणी ठरवत असतात. म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांची असेल किंवा राष्ट्रवादी पवारसाहेबांची असेल, हे दोन्ही नेते त्यांना जे काही योग्य वाटेल, पक्षवाढीच्या हिशोबानं असेल, कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं असेल, मला वाटते ते सक्षम लोक आहेत, योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतील. हेल्थचं नाही घेतलं, नड्डाजी देतील. तिथं आणलं मी होतं, मी आरोग्यमंत्री पण आहे. हेल्थच्या अनाउन्समेंट राहिल्या का घेतोच ना मी. तुम्ही हेल्थच्या बाबतीमध्ये हां हो हे घ्या. तुम्ही आरोग्याच्या बाबतीत विचारा, मग मी थोडंसं मग सांगतो, एक थोडक्यामध्ये शॉर्ट करून सांगतो. आज आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामजी यांनी जो अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये अगोदर मी ज्या पद्धतीनं आयुष्य सांगितलं तसं आरोग्य क्षेत्रासाठी सुद्धा अनेक घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झालेल्या आहेत. याच्यामध्ये सांगायचं झालेलं आहे तर यावर्षीचं आपल्या आरोग्य विभागाचं बजेट हे जवळपास 6%पेक्षा जास्त त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. 1,06,530 कोटी रुपयाचं हेल्थसाठी बजेट आजच्या अर्थसंकल्पामध्ये आलेलं आहे. अलाइड हेल्थ प्रोफेशनल संस्था यांचे अपग्रेड आणि एक्सपान्शन करण्याची घोषणासुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे, ज्यामुळे पुढील 5 वर्षात 1,00,000 अलाइड हेल्थ प्रोफेशनल तयार होणार आहेत. वृद्ध आणि त्यासंबंधी लोकांची काळजी घेण्यासाठी 1,50,000 स्किल्ड केरेग्यूची निर्मिती केल्या जाणार आहे. 1,50,000 लोकांना नवीन रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. 5 रिजनल मेडिकल हब सेटअप त्या ठिकाणी तयार केले जाणार आहेत. त्यामध्ये राज्य सरकार, खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीने वैद्यकीय शिक्षण, उपचार, संशोधन, आयुष केंद्रे, डायग्नॉस्टिक उपचार आणि त्या डायग्नॉस्टिक उपचारानंतरची काळजी घेणारे सगळे रिहॅबिलिटेशन इन्फ्रास्ट्रक्चर, अशा सगळ्या गोष्टी मिळून एकत्रितपणानं कॉम्प्लेक्ससुद्धा तयार करण्याची घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आपलं जे बेंगलोरमध्ये निम्हान्स आहे त्याच धर्तीवर निम्हान्स 2 याच्या सेटअपची सुद्धा घोषणा केलेली आहे. त्याशिवाय रांची आणि तेजपूर इथे जे नॅशनल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट आहेत त्याला रिजनल ॲपेक्स संस्था म्हणून अपग्रेड करण्याची सुद्धा
घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. सिडस्कोला मजबूत करण्यासाठी म्हणून सुद्धा घोषणा झालेली आहे आणि वर्ल्ड स्टँडर्डच्या टाईमलाईन त्याच्यामध्ये कशा पूर्ण केल्या जातील याच्या बाबतीची सुद्धा आज बजेटमध्ये घोषणा झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागासाठी की प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये इमर्जन्सी ट्रॉमा केअर सेंटरची स्थापना केली जाणार आहे. ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये ट्रॉमा केअर सेंटर असतील त्याला अपग्रेड केल्या जाईल, जिथे नसतील त्याला नव्यानं स्थापन करण्याची घोषणासुद्धा केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची घोषणा अशी की कॅन्सरसारख्या आणि इतरही 7 आजार त्याच्यामध्ये आज समाविष्ट केलेले आहेत. याच्यावर जे एक महाग औषधं वगैरे लोकांना घ्यावं लागत होती, तर त्या 17 कॅन्सरवरील त्याच्यावरली जी कस्टम ड्युटी आहे त्याला एक्झम्पशन आजच्या या बजेटमध्ये दिलेलं आहे. आणि आणखीन 7 आजाराचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारं हे बजेट आहे. लोकांना चांगलं स्वास्थ्य आणि स्वस्तामध्ये उपचार मिळावेत याची काळजी आजच्या बजेटमध्ये घेतलेली आहे. म्हणून मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.